अधिवेशन बघण्यात येऊन राहिलं 7 दिवसासाठी. पहिले महिनाभर चालत होतं. कसं कामकाज चालेल? असं आहे की निवडणुकीची सर्वठिकाणी पार्श्वभूमी आहे. नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, आता जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे आणि या निवडणुकीकरता सुप्रीम कोर्टाने एक टाईम बॉन्ड केलेला आहे. त्यामुळे आचारसंहितेमध्ये असताना कोणत्याही नवीन घोषणा करता येत नाही, चांगली कामं करता येत नाही, त्यामुळे निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल अशा पद्धतीने कामं करता येत नसल्यामुळे जे शासकीय कामं आहे आणि जे अत्यंत गरजेचे कामं आहे ती कामं करून झाले की कोणत्या गोष्टीवर मुद्द्यावर बोलणं झालेलं आहे? थोडंसं तपशील. आता अजून आमच्या 18 विधेयकं आहे. त्यानंतर या भागातल्या मोठ्या मोठ्या चर्चा आहे, विदर्भ विकासाच्या चर्चा आहे, विदर्भामध्ये बेरोजगाराच्या समस्या सुटल्या पाहिजे, जलसिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे. आता एक ना अनेक गोष्टी या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे त्या विषयावरती आता विदर्भासाठी काय खास राहू शकते या आजच्या या सेशनमध्ये? यामध्ये सिंचनाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. सिंचन हा मुख्य घटक या विदर्भाला विकासाकरता आहे. इंडस्ट्री या ठिकाणी यावी याकरता सुद्धा सरकारचा प्रयत्न आहे आणि ते करतात आहे. बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळावं याकरता या इंडस्ट्री आणल्या जात आहे. हे असे अनेक मुद्दे या ठिकाणी असणार आहे. विदर्भासाठी तुम्ही जसं म्हटलं तर शेतकरीसाठी काय कर्जमाफी? येईल आता तुम्हाला त्या आम्हाला हाऊसमध्ये बोलणाऱ्याविषयी ते बोलता येत नाही. त्याचा कोड ऑफ कंडक्ट लागतो आमच्या.